जय भीम जय शिवराय मित्रांनो. तर आम्ही चाललो आहोत आज घागर बीचला सनसेटची मजा घ्यायला आणि तिथून आम्ही निघणार आहोत अंजनवेलला. असा सुप्रसिद्ध आपले कोकणातील बीच आहे. तर आम्ही चाललो तिकडे फिरायला. तर माझ्यासोबत तुम्ही सुद्धा चला फिरायला. तुम्हाला दाखवतो आपल्या कोकणातील निसर्गरम्य सनसेट. तर मित्रांनो बघा ही माझी गँग पण माझ्या सोबत आहे सगळी. तर आज सोमवार आहे त्यामुळं बरेच मार्केट बंद आपल्या इकडे तळीवरती. तळी सुद्धा मुंबईपेक्षा कमी नाही. तुम्ही बघू शकता हे बघा. जसं मुंबईला डीमार्ट वगैरे असतात मोठमोठे डीमार्ट, तसं आपल्या तळीवर सुप्रसिद्ध असलेलं आज सोमवार असल्या कारणास तो बंद आहे. लाईनीत उभे आहेत. तर कधी टायमिंगवर एक एसटी नसते. आज मार्केट सुद्धा नाहीये तरी सुद्धा आज वेळेवर आहे. रायडर बघतले चाललेत सनसनत. यामा RX 100 हे बघा. पाठी पुढं चालले सोबत सोबत. 4 व्हीलर आहे का रे? चल ना लवकर पुढं. हा बघा हा आहे अंजनवेलचा गोपालगड. तर तुम्हाला अंजनवेलला कशाला जाणार होतो तर ह्याचसाठी. हा आहे गोपालगड जो मी सुद्धा कधी पाहिला नव्हता. मित्रांनो अंजनवेलला आलोय आता आपण जाऊया डायरेक्ट डॉल्फिन पॉइंटला. तर तुम्हाला दाखवतो इकडे डॉल्फिन. चलो. हे बघा इकडून वरती झाड बघा तुम्ही. कोकणातली आम्ही कोकणकर असून सुद्धा मी सुद्धा पहिल्यांदा येतो इकडे. तर चला डायरेक्ट दाखवतो तुम्हाला आता डॉल्फिन पॉइंट. तर बघा डॉल्फिन पॉइंट बघा इकडे आहे. हे बघा ह्या साईडून तुम्हाला तिकडे डॉल्फिन दिसतील. पण सध्या आपण संध्याकाळचं आलोय त्यामुळे आपल्याला डॉल्फिन दिसत नाहीयेत. पण इकडे बघू शकता तो बघा तिकडे दिसतोय एक डॉल्फिन उड्या मारतोय तो बघा. तर मित्रांनो बघा इकडून सुंदर असं तुम्ही बघू शकता. कोकण कोण बोलतं कोकण आमचं फक्त पावसाळी छान दिसतं. तर आमचं कोकण वर्षाच्या 12 महिने कधीही या तुम्ही मला असंच एकदम सुंदरसं असं दिसेल आपलं कोकण. हे बघा हे इकडे फोटो काढण्यात बिझी आहेत. आणि हा लाईट पॉइंट आहे. इकडे सगळे पर्यटक आहेत ते बघा मजा घेत आहेत. हे बघा हा बघा हे बघा हा बघा हे 2 इथे डॉल्फिन आहेत. हे बघा हे बघा. आता आम्ही आतमध्ये आलोय. हे बघा बघू शकता तुम्ही. आवाज थोडा तुम्हाला कमी येईल कारण माझ्या माईकची चार्जिंग पूर्ण उतरली आहे. हे बघा हे सगळे पुढं पुढं धावत आहेत बघण्यासाठी. बघा केवढे मोठी भिंत आहे वरती बघा बघू शकता. आणि कोकणचो आंबो बघा आंबे भवरले तिकडे. तुम्ही इंट्रोडक्शन देऊ नका कोणी. मला सगळेजण शिकवायला लागले आहेत बघा. हा एक दरवाजा आहे आणि इकडून वरती जायला आहे गोपालगड. हे बघा ह्या अशा पॅटर्न वरती जायला इकडून. आणि हे झाड आहे आवल्याचं. हे बघा
हा गड आहे. तर दम लागलाय मला सुद्धा. हे बघ, हे पहिला गेले पुढे बघा. आणि हा झेंडा फाटलाय जरा, बघू शकता. बघा पूर्ण असा समुद्राचा भाग आहे, तुम्हाला दिसत असेल. आणि हा म्हणजे किल्ला जो गोपालगड आहे तो खूप असा मोठा, म्हणजे आपण बोलतो ना एक मोठं क्षेत्रफळ आहे गोपालगडचं. तुम्ही बघू शकता बघा, इकडे समुद्र छानपैकी आहेत. आणि एक चांगलं म्हणजे एक असं वाटतंय की गोपालगडावरती बघा सगळे आंब्यांची झाडं लावली आहेत आणि मस्तपैकी मोहरलेत बघा. आता आंब्याचा सीझन आहे, तर आंबेसुद्धा इथे लागतील. जे पर्यटक येतील त्यांना आंबेसुद्धा खायला मिळणारच इकडे. तर आपल्या गोपालगडला नक्की भेट द्या सगळ्यांनी. हा इकडे पण चोऱ्या करतोय, बोरा काढतोय. वाडीत करतो चोऱ्या माऱ्या. आता इकडे फिरायला तिकडे पण चोऱ्या करतोय बोऱ्यांच्या. हा बघा, तू चोऱ्या करतोय आणि हा इकडे खातोय आहे. हे बघा इथून किती छान व्ह्यू दिसतोय. असा पूर्ण पुढं आपण जाऊ शकतो. तुम्हाला वाऱ्यामुळे आवाज येत नसेल. बघा पूर्वी इकडून पाहुणे लक्ष ठेवायचे, कोण येतंय काय येतंय. पण एक छान आहे की गोपालगडवर सगळं आंब्याची झाड वगैरे लावलेत. गोपालगड फिरून झालाय आता. हे बघा आम्ही निघालो, बाईक आणल्यात आणि तो का सनसेट किती छान दिसतोय. फिरून झालंय आमचं. आणि झाडं बिडं आहेत तेच आहे. शेवटी मी तुम्हाला मॅप दाखवतो गोपालगडचा. हा बघा, हा आहे गोपालगड. हा असा ह्या एवढ्या क्षेत्रात फिरलाय. मित्रांनो, घागरला जायला निघालो होतो पण खूप उशीर झाला आणि सनसेट सुद्धा निघून गेला होता. त्यामुळे आपल्याला काही सनसेट बघायला मिळाला नाही आहे. तर मित्रांनो, मी जेव्हा नेक्स्ट टाइम घागरला जाईल तेव्हा नक्की मी तुम्हाला सनसेट दाखवायचा प्रयत्न करेन. तर आता मी घरी आलो आहे. तर सगळ्यांना गुड नाईट, बाय. मिळूया आता आपण नवीन ब्लॉगमध्ये. चलो.